अयोध्येमध्ये राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय आणि आजपासून मंदिरामध्ये धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे। शरयू नदीचं पाणी प्रभू रामांच्या पूजेसाठी वापरलं जाणार आहे आणि उद्यापासून होम हवन सुरू होणार आहेत आणि मंदिरामध्ये 9 कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे। 22 जानेवारीला 12:20 प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे आणि आता 6 दिवस राहिलेले आहेत। जय्यत तयारी अयोध्येमध्ये सुरू झालेली आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, कसा माहोल तुम्ही अनुभवता आता? अगदी बरोबर आहे। खरं तर वृषाली, संपूर्ण अयोध्या नगरी आपल्या राजाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होते, मात्र आजपासूनच धार्मिक विधींना सुरुवात होते। मी आहे सध्या अयोध्येतल्या शरयू नदीच्या काठावरती आणि आज बरोबर दुपारी 1:30 वाजता शरयू मधले 9 कलश जे आहे ते भरून जलयात्रा जी आहे ते राम मंदिरापर्यंत नेली जाणार आहे। 9 यजमान सुरुवातीला 1:30 वाजता या घाटावरती दाखल होतील, त्यावेळेस शरयूचं स्नान करतील आणि याच ठिकाणी 9 यजमान गुरुजींकडून प्रायचित्त घेतलं जाईल आणि त्यानंतर ही जलयात्रा जी आहे ते आपल्याला राम मंदिराच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल। 9 कलशांमधलं पाणी जे आहे ते पुढचे 6 दिवस होम हवन विधीसाठी वापरलं जाणार आहे आणि रामायणामध्ये शरयू नदी मातेसमान महत्व आहे, त्यामुळे प्रायचित्त घेतल्यानंतर ते प्रायचित्त जे आहे ते होम हवनानंतर सोडलं जातं अशी आतली आख्यायिका आहे। त्यामुळे 9 गुरुजी सुरुवातीला इथलं प्रायचित्त घेतील आणि त्यानंतर जलयात्रा राम मंदिरापर्यंत जाईल। उद्यापासून होम हवनाचे कार्यक्रम जे आहेत ते राम मंदिर आपल्याला परिसरामध्ये पाहायला मिळतील। मंदिर परिसरामध्येच 9 कुंडांची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आहे। सगळा विधी जो आहे तो शास्त्रानुसार होणार आहे। काशीचे गुरुजी गणेश शास्त्री द्राविड यांनी विधीचा मुहूर्त जो आहे तो निवडलेला आहे आणि 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 12:20 पूजेला सुरुवात होईल आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल। मात्र आज शरयूच्या घाटावरती आपण पाहतोय की सकाळपासूनच हे भाविक जे आहेत ते आंघोळीसाठी आपल्याला पाहायला मिळतात। शरयू नदीला जे महत्व आहे, सुरुवातीला शरयू नदीचं स्नान करतात आणि त्यानंतर जाऊन रामाचं दर्शन घेतात। आपण पाहतोय की संपूर्ण घाट परिसरामध्ये संपूर्ण उत्तर भारतामध्ये थंडी आहे, त्यामुळे धुक्याची चादर पाहायला मिळते। समोरचं दिसत नाही एवढं धुकं आपल्याला या संपूर्ण नदी पात्रामध्ये पाहायला मिळते। मात्र 1:30 वाजता यजमान सुरुवातीला या अयोध्येच्या घाटावर शरयूच्या घाटावरती येतील, प्रायचित्त घेतील आणि त्यानंतर राम मंदिराकडे जातील। मात्र पुढचे 6 दिवस धार्मिक विधी जे आहे ते मंदिरामध्ये पार पडताना पाहायला मिळतील। जवळपास 121 गुरुजी संपूर्ण देशभरातून आलेले आहेत आणि 121 गुरुजींच्या माध्यमातून पूजेची सगळी विधीचा कार्यक्रम जो आहे तो केला जाईल आणि त्याची सगळी तयारी आजपासून सुरू होताना पाहायला मिळेल। वृषाली, धार्मिक विधींना आजपासून सुरुवात होते। अगदी मंगलमय वातावरण आपण अयोध्येच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहतोय आणि अनुभवतोय। धन्यवाद प्रदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार।